आणि यानंतर स्पीड न्यूज मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया। राणा दाम्पत्याचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, त्यामुळे आता राणा दाम्पत्याला सांताक्रूजच्या लॉकअपमधून जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये तर नवनीत राणांना भायखळा महिला जेलमध्ये हलवलं गेलंय। रवी राणा यांची तळोजा जेलमध्ये रवानगी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। एकीकडे पोलीस तर दुसरीकडे शिवसैनिक असं दृश्य तळोजा जेल समोर पाहायला मिळालेलं होतं। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली कलम 153(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली होती। दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिलला सुनावणी होईल। कोर्टानं त्यांच्या जामिनावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या आर्थर रोड जेलची क्षमता संपल्यामुळे रवी राणांची रवानगी तळोजा जेलमध्ये आता केली गेलेली आहे, तर नवनीत राणांना प्रक्रियेनुसार भायखळ्याच्या महिला कारागृहामध्ये नेलं गेलेलं आहे। कैद्यांच्या वाढत्या गर्दीमुळे मुंबईतल्या मध्यवर्ती आर्थर रोड जेलमध्ये सध्या नवीन कैद्यांना प्रवेश दिला जात नाहीये। गेल्या 7 दिवसांपासून आर्थर रोड जेलमधला प्रवेश बंद आहे। 804 कैद्यांची क्षमता असताना सध्या या जेलमध्ये जवळपास 3600 कैद्यांची गर्दी झालेली आहे। अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या निवासस्थानी युवा स्वाभिमान पक्षातर्फे होम हवन केलं गेलं। शनिवारी राणा यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं, त्यामुळे ही जागा अशुद्ध झाली आहे। शुद्धीकरणासाठी हवन केल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं। राज्यात खोट्या केसेस कशा बनवल्या जातात हे राणा दाम्पत्यावरच्या कारवाईवरून दिसून येत असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे। आज सत्तेत आहेत म्हणून सगळं माफ आहे, सत्ता पालटेल तेव्हा त्यांना कळेल असा टोलाही त्यांनी लगावला। पोलिसांनी वारंवार सांगूनही राणा दाम्पत्यानं त्यांना चिथवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं होतं। हनुमान चालीसा पठण आपल्या घरात करायचं होतं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। राज्यामध्ये कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नसून चिथावणीखोर वक्तव्य करणं आणि हल्ला होणं या दोन्ही गोष्टी चुकीच्याच असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। आरोपींना आरोपीसारखं वागवा, बंटी बबलीला भाजपनं ताकद दिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केलाय। भाजपमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर यावं, कुणाच्या आडून आमच्यावर वार करू नका असा थेट इशारा राऊत यांनी दिलेला आहे। हनुमान चालीसा पठण करून राज्यातली परिस्थिती निवळेल असं वाटत असेल तर रवी राणा यांनी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जात हनुमान चालीसा पठण करावं असा सल्ला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलेला आहे। सोमय्यांवरचा हल्ला हा त्यांनी स्वतःच केलेला तर प्लॅन नव्हता ना, असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यातही तक्रार दिली गेलेली आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह 4 जणांनी तक्रार दाखल केली आहे। मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले आणि 2 समाजात तेढ निर्माण करून तणावाचं वातावरण निर्माण करत राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप केला गेलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नवनीत राणा यांना खणखणीत इशारा देणाऱ्या रणरागिणी आजींची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी परळमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा शिंदे या 80 वर्षीय फायरब्रँड आजींची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह भेट घेतली आहे। यावेळेला या फायरब्रँड आजींच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत केलं। स्वागतानंतर मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे आजींच्या पाया पडले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सर्वपक्षीय बैठकीला जाणार नाहीयेत। भोंग्यांच्या प्रश्नावर नियमावली ठरवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राज ठाकरेंसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलेलं आहे। या बैठकीला मनसेकडून बाळा नांदगावकर पक्षाचं प्रतिनिधित्व करतील। मोहित भारतीय यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय। हल्ला केलेल्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढच्या तपासासाठी संबंधित गुन्हा खेरवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जाणार आहे। यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत। सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला होता।
रविवारी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला। यावेळेला पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला गेला। पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी लता दीदींबद्दल बोलताना ते भावनिक झाले। ती माझी मोठी बहीण होती। प्रेम आणि भावनेचा ओलावा देणाऱ्या लता दीदींकडून मला मोठ्या बहिणीसारखं प्रेम मिळालं असं सांगत पंतप्रधानांनी हा पुरस्कार सगळ्या देशवासियांना समर्पित केलाय। आता रक्षाबंधनाचा सण येईल तेव्हा दीदी नसतील असं भावनिक वक्तव्यही पंतप्रधान मोदींनी केलं। संगीत साधना आणि ईश्वर साधना लता दीदींसाठी सारखीच होती। ब्रिटिश व्हॉइसरॉय समोर दीनानाथ मंगेशकर यांनी वीर सावरकरांचं गीत गायलं होतं। हे मंगेशकर घराण्याचं मोठं योगदान होतं। लता दीदींचं योगदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं असं म्हणत आशा भोसलेंनाही अश्रू अनावर झाले। या पुरस्कार सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपचे नेते विनोद तावडे, किरीट सोमय्या आदींची उपस्थिती होती। पंतप्रधान मोदींसह इतर क्षेत्रातल्या व्यक्तींचाही यावेळेला सन्मान केला गेला। उत्कृष्ट संगीत कारकिर्दीसाठी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला गेलाय। आपल्या सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला। मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या विशेष पुरस्कारानं या दोघांचाही सन्मान केला गेला। संध्या छाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार प्रदान केले गेले। मुंबईच्या डबेवाल्यांचा सुद्धा यावेळेला पुरस्कारानं सन्मान केला गेला। सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार हा नूतन मुंबई टिफिन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजेच मुंबईच्या डबेवाल्यांना दिला गेला। शनिवारी झालेल्या हल्ल्याच्या नंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या सोमवारी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहेत। यावेळेला सोमय्यांच्या सोबत भाजपचे काही आमदार खासदारही असणार असल्याची माहिती मिळतेय। किरीट सोमय्यांवर अन्याय झाला असून हा अन्याय खपवून घेतला जाणार नसून गृहमंत्र्यांची या संदर्भात बोलणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तर लोकशाही पायाखाली तुडवली जातीये, हा सगळा प्रकार गंभीर आहे। त्याबाबत गृहमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून एफआयआर मध्ये फेरफार झाल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केलाय। सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरच्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। मी पोहोचण्यापूर्वी 70 ते 80 शिवसैनिक जमले असून या सर्वांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला। त्या सगळ्याला पोलीस आयुक्त जबाबदार असून पोलिसांनी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप सुद्धा किरीट सोमय्यांनी केलाय। माझ्या नावे खोटी एफआयआर दाखल करण्यात आली असून संजय पांडेंनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सोमय्यांनी केला। त्यामुळे गृहसचिवांकडे त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। भाजपचं शिष्टमंडळ गृहसचिवांची भेट घेणार आहे। आपला मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा सोमय्यांनी केलाय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर आरोप केलेत। आयएनएस विक्रांत प्रकरणी झालेला हा सर्वात मोठा घोटाळा असून सत्ता गमावल्यामुळे भाजप गोंधळलंय। शिवसैनिकांचं आपण समर्थन करतो, आक्रमक होणं शिवसैनिकांच्या रक्तातच आहे। राज्यातली परिस्थिती जनतेला माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं। लवकरच नवा घोटाळा बाहेर काढणार असून एनजीओच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं। शनिवारी झालेल्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले होते। त्यानंतर किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। मात्र पोलिसांनी सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीच्या उलटच तक्रार दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर दुसरीकडे शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवरच आरोप केले। आमच्या पायांवर जाणीवपूर्वक गाडी घातली असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला। त्याबाबत विश्वनाथ महाडेश्वरांनी तक्रार दाखल केली असून किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजपचे नेते मोहित भारतीय यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता। त्यानंतर मोहित भारतीय यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। मुंबईतल्या सांताक्रूज पोलिसात मोहित भारतीय यांनी तक्रार अर्ज दाखल केला।
भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि मोहित भारतीय यांच्यावरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भाजपनं आंदोलन केलं। घर कोंबडा असा फलक लिहिलेला पुतळा जाळण्याचा प्रयत्न यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, पण पोलिसांनी हा पुतळा आधीच ताब्यात घेतला। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागलीच पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांचा कोणावरही कंट्रोल नाही, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न सुटत नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे। राज्यातली अस्थिर परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागावी अशी सामान्य माणसाची मागणी आहे, भाजपची नाही। मात्र आम्ही लढणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सोमवारी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। यात प्रत्येक पक्षाच्या 2 प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे। मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी येत्या 3 मे पासून आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय। राज ठाकरे यांच्या या भूमिकेला भाजपनं सुद्धा पाठिंबा दिल्यानं राज्यात नवा वाद निर्माण झालेला आहे। पंतप्रधान मोदी राजकारण करत नसून विकास करतायत, त्यांच्यासोबत पुढे जाणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं असल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलेलं आहे। त्यांनी शिर्डीमध्ये सहपरिवार साई समाधीचं दर्शन घेतलं। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी नंदुरबारमधल्या सेंट्रल किचन प्रकल्पाची पाहणी केली आहे। मांडवीय यांनी स्वतः इथल्या जेवणाची चव घेत त्याबाबत समाधानही व्यक्त केलं। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदूंचे रक्षणकर्ते आता फक्त राज ठाकरे हेच आहेत असं म्हणत गुजराती समाजाच्या तरुणांनी राज यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। विजेची मागणी आणि पुरवठ्याचा मेळ साधण्यात महावितरणला यश आलंय, त्यामुळे राज्यात शनिवारी दिवसभरात कुठेही भारनियमन करावं लागलं नाही। अशीच परिस्थिती राहिली तर यापुढे सुद्धा भारनियमन करावं लागणार नाही असं कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे। येवल्याच्या मातुलठाण इथल्या श्रीराम आव्हाड या शेतकऱ्यानं 2 एकर कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला। विजेअभावी पिकाला पाणी मिळत नसल्यानं झालेली उत्पादनातली घट आणि बाजार समितीत घसरलेला दर यामुळे निराश होत या शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळतोय। शनिवारी मुंबईमध्ये 72 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 43 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे। सध्या 503 इतके सक्रिय रुग्ण आहेत। दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही। यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या काही गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे शेतात लागवड केलेल्या ज्वारी आणि तीळ पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आता त्यामुळे आर्थिक संकटात सापडला असून शेतमालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही होतीये। सोलापूर शहरसह जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच अवकाळी पावसाची दमदार हजेरी जाणवली। सोलापूर शहरात रविवारी सकाळी विविध भागात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा तर मिळाला, परंतु शेतकऱ्यांची चिंता या पावसानं वाढवलेली आहे। द्राक्ष डाळिंब पिकांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। सकाळी देखील बिलोली, देगलूर आणि हिमायतनगर या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला। मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालेला होता। अवकाळी पावसामुळे उन्हाळी ज्वारी, सोयाबीन आणि बागायती पीक आणि फळबागांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पावसाचं वातावरण आहे। ढगांची दाटी असून विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। संगमेश्वर, देवरुख या भागात पावसाच्या सरी बरसल्या। लांजा, राजापूर भागातही हलक्या सरी बरसल्या। गेली 2 दिवस झालेल्या हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार मात्र हवालदिल झाले। हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरलाय। काल मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। हिंगोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा जरूर मिळाला, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली। उदगीरमधल्या साहित्य संमेलनात परभणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयाचा 11वीतला विद्यार्थी प्रणव कापसे याच्या संस्कारांचा वारसा या काव्य संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडलाय।
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दापोलीत सायकल फेरी काढली गेली। प्रदूषण टाळा असा संदेश देण्यासाठी काढलेल्या या रॅलीमध्ये सगळ्याच वयोगटातले नागरिक सहभागी होते। चाकण औद्योगिक वसाहत क्षेत्रातल्या नाणेकरवाडी इथे भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना जंगली उदमांजर खोल विहिरीत पडल्याची घटना घडली। वन विभागाच्या चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी विहिरीत उतरत एका प्लास्टिक ड्रमच्या सहाय्यानं या उदमांजराला सुखरूप बाहेर काढलंय। पुणे मुंबई एक्सप्रेसवे लगत असलेल्या उर्से गावात ग्रामदैवत पद्मावती देवी यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं। यात 150 बैलगाड्यांचा सहभाग होता। बैलगाडा स्पर्धेवरची बंदी उठवल्यानं बैलगाडा मालकांनी आता स्पर्धांना आणि शर्यतींना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। रविवारी मानवसेवा परिवर्तन सामाजिक संस्था तसंच अध्यक्ष सागर शिवराम कांबळे यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या। सहार गावातल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। अंबरनाथच्या कमलाकर नगर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आलेला आहे। कमरुद्दीन खान असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे। जागेच्या वादातून नियाज सिद्दीकी यानं हा हल्ला घडवून आणल्याचा संशय कमरुद्दीन खान यांनी व्यक्त केलाय। पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। परभणी महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला। या घटनेनंतर या स्विमिंग पूलला कुलूप लावून चालक आणि सगळे कामगार फरार झालेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। रविवारी सांबा इथल्या पंचायती राज दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। तुमचे पूर्वज जे आयुष्य जगले ते आयुष्य तुमच्या वाट्याला मी येऊ देणार नाही असं आश्वासन यावेळेला मोदींनी जम्मू काश्मीरच्या जनतेला दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जम्मू काश्मीरला 20,000 कोटी रुपयांचे प्रकल्प भेट दिले। तसंच यावेळेला मोदींनी 3,100 कोटींहून अधिक खर्चून बांधलेल्या बनिहाल काझीगुंड रोड आणि बोगद्याचं आणि पल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलंय। कोलकात्यामधल्या एका कारखान्याला रविवारी भीषण आग लागलेली होती। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक सुद्धा प्रयत्न करत होते। आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। अहमदाबाद इथल्या सुकेम केमिकल कंपनीला भीषण आग लागली। नरोडा GIDC भागामध्ये ही कंपनी आहे। कंपनीच्या लागलेल्या आगीमध्ये अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती नाही। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यातही यश आल्याची माहिती मिळाली होती। BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शनिवारी महिला T20 बाबत मोठी घोषणा केलेली आहे। यंदाचं महिला T20 चॅलेंज 24 ते 28 मे दरम्यान होणार असून सगळे सामने लखनौमध्ये खेळले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे।